हॅलो फ्रेंड्स, मी रुही. आज तुमच्यासाठी घेऊन आहे मी मस्तपैकी मेनू आहे चिकन टिक्का. घरच्या घरी बनवता येण्यासारखा एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का. खूप छान स्पायसी रेसिपी आहे. मस्तपैकी तुम्ही खूप एन्जॉय कराल. चला तर मग आपण आपला चिकन टिक्का कसा करायचा आहे तो बघूया. इथे मी 300 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. त्याचे मी हे असे एवढे पीसेस करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकून घेऊया. धणे पावडर 1 टेबलस्पून, जीरा पावडर 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, चाट मसाला 1 टेबलस्पून. तुम्हाला जर तिखट कमी प्रमाणात पाहिजे असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. लाल तिखट 1 टेबलस्पून. मी थोडा स्पायसीमध्ये दाखवते चिकन टिक्का. 1 टीस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे. आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची मी एक पेस्ट तयार केलेली आहे. ती आपल्याला 1 टेबलस्पून टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण दही घेतले 2 टेबलस्पून. दही जेवढं घट्ट असेल तेवढं खूप चांगलं. आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा कलर टाकून घ्यायचा आहे. मी 1 टीस्पून ऑरेंज रेड कलर टाकून घेतले. कलर हा ऑप्शनल आहे. ज्याला कोणाला नसेल आवडत तर त्यांनी नाही टाकला तरी चालेल. तरीही आपला टिक्का हा खूप छान होणार आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून सगळा मसाला हा आपल्याला चिकनमध्ये लागण्यासाठी थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी अर्धा तास तरी हे झाकून ठेवायचं आहे. तुम्ही त्याच्याहून जास्त झाकून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं, पण कमीत कमी अर्धा तास तरी त्याला वेळ द्यायला पाहिजे. इथे मी अर्ध्या तासाने आता चिकन टिक्का करायला घेते. इथे एका पॅन थोडा गरम करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. जास्त करून बटरमध्ये केलं तर खूप छान चव येईल. तेलामध्ये केल्यानंतर तेवढी चव येणार नाही जेवढी बटरमध्ये येते. आता इथे एक एक पीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळे पीस मी आता लावून घेते. पॅनमध्ये आपल्याला चिकन सगळंच पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायचं नाही आहे. थोड्या प्रमाणातच आपल्याला चिकन शिजवायचं आहे. हे बघा, हे आता मी सगळे पीसेस लावून घेतलेले आहेत. आता आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी तरी आपल्याला हे आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आता परत आपल्याला हे सगळे पीस हे बघा, हे अशा पद्धतीने मी सगळे उलटून घेते. म्हणजे आपल्याला ही त्याची दुसरी बाजूही शेकवून घेता येऊ शकते. असे सगळे पीस उलटवून परत 10 मिनिटासाठी मी हे शिजवून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता हे सगळे पीस मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपले हे सगळे पीस व्यवस्थित थंड करून झाल्यानंतर आपल्याला त्याला ग्रिल करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे जर ग्रिल स्टिक नसेल तर तुम्ही आपल्याकडे मोठ्या साईजच्या टूथपिक मिळतात. त्या टूथपिक लावूनसुद्धा हे बघा, या अशा पद्धतीच्या आपण ग्रिल करू शकतो. हे मी याच्यामध्ये दाखवते कारण का सगळ्यांकडेच ग्रिल स्टिक नसतात. त्यामुळे अशा टूथपिकमध्ये सुद्धा कसं ग्रिल करता येतं हे मी दाखवण्यासाठी मी अशी टूथपिक वापरत आहे. सगळे पीस आपण आता अशा लावून घेऊया. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळे पीस लावून घेतलेले आहेत. आता आपण ते ग्रिल करूया.
ह्याच्यासाठी आपण आधी व्यवस्थित सगळीकडनं बटर लावून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम लो ठेवून आधी आपल्याला सगळं व्यवस्थित त्याच्यावरती पीसेस लावून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण हे पीस गॅसवरती ठेवू ते जेव्हा जेव्हा हलवू त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला त्याच्यावरती बटर लावायचे. आता मी गॅसची फ्लेम मीडियम करून घेतली आहे आणि ते व्यवस्थित शिजवून घेते. प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बटर लावला तर तो स्मोकीनेस येतो, तो खूप छान येतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे पीसेस शिजवून घेतोय. प्रत्येक वेळेला आपल्याला बटर लावलं की खूप अजून छान टेस्टसुद्धा येते. आणि आपण आपला चिकन टिक्का तयार केलेला आहे. खूप छान तोंडाला चव सुटणारी रेसिपी आहे. घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का आपण बनवू शकतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.